गोविंदाचे जनक प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांनाच विनंती असणार आहे या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पावसाळी क्रीडा स्पर्धांपैकी एक असणारी स्पर्धा तर रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटला एका वेगळी उंची देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अखिलजी चित्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील एकमेव अशी सध्याची पावसाळी स्पर्धा ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजला 2 व्हीलर बाईक दिली जाते। विक्रोळी आणि बांद्रा असा सामना मात्र या ठिकाणी पार पडला जाईल आणि या ठिकाणी जर पाहिलं चांदीचं नाणं प्रत्येक संघाच्या संघनायकाला दिलं जात आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी कुणालजी सरमळकर साहेब देत आहेत। हेड कॉल केलाय गिरीश कोचरेकर यांनी। हा निर्णय कळवायचा आहे। यस निर्णय कळवायचा फक्त क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बॅटिंगसाठी विक्रोली येतात 2 मिनिटं सर आमंत्रित केले जाईल। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी परफॉर्मर ऑफ द मॅच श्रेयस पुण्याचा श्रेयस त्यानंतर कृष्णा सातपुते श्रेयस 3 पुण्या संघाचा खेळाडू या ठिकाणी त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला। या ठिकाणी फोर्सच्या वतीने प्रोलिंगचं टी शर्ट दिलं जात आहे। पुण्याच्या या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिला त्याबद्दल हा पुरस्कार आहे। कृष्णा सातपुते परफॉर्मर ऑफ द मॅच कृष्णा सातपुते यांना देखील या ठिकाणी दिला जातोय। भारतीय टेनिस क्रिकेट मधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक कृष्णा सातपुते अगदी दुबई पासून इंग्लंड पर्यंत जाऊन टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी खेळलं। इकडे येताना ज्याचा थोडासा अपघातही झाला होता आणि असा भारतीय टेनिस क्रिकेटचा सितारा कृष्णा सातपुते थोडासा ऍक्सिडेंट देखील या ठिकाणी येत असताना त्याचा झाला होता। मलमपट्टी लगावली आणि परफॉर्मर ऑफ द मॅच सोलापूर जिल्हा माढा तालुका आणि कुर्डुवाडी गावाचं नाव मात्र त्यांनी जगभर नेलं। कृष्णा सातपुते प्रताप सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते पुरस्कार घेत आहेत आणि आता आमंत्रित करतोय मुसळधार पावसामध्ये ज्याने 70 धावांचा पाठलाग केला मुंबईच्या माहुल कोळीवाड्याचा मंगेश वैती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रताप सरनाईक साहेब ओळा माजीवाड्याचे आमदार आणि त्याचबरोबरीने मराठमोळ्या दहीहंडीला ज्यांनी ग्लोबल केलं दहीहंडी प्रो गोविंदाचे जनक यांच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार माहुल कोळीवाड्याच्या मंगेशला या ठिकाणी याच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गोविंदा या मराठमोळ्या सणाला देखील ग्लोबल करण्याचं काम साहेबांनी केलं आणि मंगेश वैती लाजबाब खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली। साहेब खऱ्या अर्थाने प्रो गोविंदाला तुम्ही ग्लोबल केलं आणि आज जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट ती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक कुणालजी सरमळकर साहेबांच्या माध्यमातून एक वेगळा माहोल या ठिकाणी सर 2 शब्द आपले। मी सर्वप्रथम कुणाल सरमळकर याचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या आयुष्यामध्ये पावसाळी क्रिकेट मी खेळलो होतो पण बघितलं नव्हतं कारण त्या गल्लीमध्ये आम्ही खेळत असताना या डांबरी रस्त्यावर वगैरे आपण पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळतो पण एवढ्या मोठ्या पावसामध्ये मैदानावर ज्या पद्धतीचं क्रिकेट चाललं असं वाटलंच नाही की लोकांना जेवढे खेळाडू खेळतात या ठिकाणी की त्यांना असं पावसाळी क्रिकेट आहे किंवा दुसऱ्या सीझनमधलं ती क्रिकेट आहे ते नेहमीप्रमाणे 362 दिवस खेळतात त्या पद्धतीने खेळतात। अशा स्पर्धा आयोजित करणं पण फार मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस मॅन ऑफ द सिरीज अशा पद्धतीनं मुंबईमध्ये देणारी ही पहिली संस्था असेल कुणालच्या माध्यमातून की एवढं मोठे बक्षीसं या ठिकाणी दिले जातात। मी मनापासून अभिनंदन करतो कारण खरं तर मुंबईकर आहेत। मी आता मध्यंतरी आपल्या भारतीय टीमचे कप्तान रोहित शर्मा त्याचबरोबर आपला आता नवीन 2020चा कॅप्टन सूर्यकुमार यादव आपला दुबे आणि त्याचबरोबर आमचा ठाणेकर असलेला यशस्वी जयस्वाल या सगळ्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेव्हा केला त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटत होतं की नाही विधानसभेमध्ये असा कार्यक्रम पहिल्यांदा प्रताप सरनाईकांनी घडवून आणला आहे। तसंच मला आता या ठिकाणी सांगावंसं वाटतं की असा पावसाळी क्रिकेटचा आनंद पहिल्यांदाच मला कुणालच्या माध्यमातून घेता आला त्यामुळे त्याचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो। 18 ऑगस्टला ज्या पद्धतीने आपण म्हणालात की ग्लोबल आपली दहीहंडी झालेली आहे आपला गोविंदा ग्लोबल गेलेला आहे ग्लोबल झालेला आहे त्या 18 ऑगस्टला वरळीच्या डोममध्ये प्रो गोविंदाच्या स्पर्धेला आपण सगळ्यांनी यावं असं आमंत्रण देतो कारण सगळे आपली मुंबईची पोरं आहेत मराठमोळी पोरं आहेत आपली संस्कृती ग्लोबल होते हे बघून मला सुद्धा आनंद होतो। गेली
30 वर्ष मी ह्या दहीहंडीसाठी मेहनत करतोय, प्रयत्न करतो आणि दहीहंडीला ह्या उच्च स्तरावर घेऊन गेलेलो आहे. तशाच पद्धतीनं कुणाल सरमळकर आणि त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही पावसाळी क्रिकेटसुद्धा ग्लोबल स्तरावर घेऊन जावं असं मी त्याला शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये ह्या कामासाठी जे काही सहकार्य प्रताप सरनाईकचं लागेल ते सहकार्य मी करेन. परत एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या क्रीडा स्पर्धेसाठी आपलं मार्गदर्शन देखील लाभलं. 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मालिकावीर म्हणून इलेक्ट्रिक बाईक, विविध पारितोषिक आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या बांद्रे नगरीवर आणि कुणालजी सरमळकर साहेबांच्या या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेवर. ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये मात्र आता सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले तोळा माजीवडाचे आमदार आणि त्याचबरोबर जरा पाहिलं एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व मराठमोळ्या गोविंदाला ज्यांनी जगभर लोकप्रियता मिळवून दिली, प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेची शोभा मात्र त्यांच्या येण्याने उत्तम पेवकर साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. कुणालजी सरमळकर डॅशिंग कार्यतत्पर विभाग प्रमुख, विभाग क्रमांक 7 आणि त्याचबरोबरीने एक झुंजार कामगार नेते, त्यांची ओळख आहे अल्ताफ पेवेकर साहेबांचा. या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मान केला जातोय. विशेष सन्मान त्यांचे या ठिकाणी कुणालजी सरमळकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अखिलजी चित्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चित्रे साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज अशी एक क्रीडा स्पर्धा बांद्रे नगरीमध्ये होते. धर्मवीर चषक, कालच धर्मवीरचा ट्रेलर देखील 2चा रिलीज झालेला आहे आणि आज जर पाहिलं तर बांद्रे परिसरामध्ये सर्व भगवं वातावरण होताना पाहायला मिळतं आणि माध्यम आहेत कुणालजी सरमळकर आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय क्रिकेट स्पर्धांपैकी एक पावसाळी क्रीडा स्पर्धा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत, गुजरात राज्यातून खेळाडू आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो बांद्र्याचेच अखिलजी चित्रे साहेब यांचाही एक विशेष सन्मान कुणालजी सरमळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. आपली उपस्थिती या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना विभाग क्रमांक 7 चं हे भव्य दिव्य आयोजन, कुणालजी सरमळकर साहेबांचं हे आयोजन प्रो लिंकवर लाईव्ह देखील आपण पाहतोय आणि सध्या जर पाहिलं तर सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे, ज्या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला अंतिम फेरीत जाणारा संघ कळेल. धन्यवाद प्रतापजी सरनाईक साहेब आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रो गोविंदाचे जनक म्हणून साहेबांची ओळख आहे. ओवळा माजीवाडा विधानसभेमध्ये सातत्याने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना त्यांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आपल्या मराठमोळ्या गोविंदाला, मराठमोळ्या दहीहंडीला मात्र ग्लोबल करण्याचं काम देखील ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच साहेबांनी आज वेळात वेळ काढून या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहिले. नक्कीच या धर्मवीर चषकाची शोभा वाढवली आणि धर्मवीर 2 कालच लॉन्च झालाय. कारण धर्मवीर म्हटलं की आनंद दिघे साहेबांची आठवण प्रत्येक मराठी माणसाला येते. कारण धर्मवीर चषक ज्या नावानं आपण खेळतोय मित्रांनो, प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहीत आहे मराठी माणसासाठी झटणारी शिवसेना आणि या बँड्राचा भगवा झंझावात. नक्कीच आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या छत्रपती शिवाजी मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, तर
महत्वाच्या मॅचच्या दिशेने चाललोय आपण. सेमीफायनल पुण्याचा संघही चांगलं क्रिकेट खेळलाय, परंतु आता सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. एका बाजूला ओमसाई बांद्रा मागील वर्षीचे उपविजेते कल्लीबाई आणि बाबूबाई यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मंदार शेठ पाचुनकर आणि अमोल म्हात्रे यांचा संघ राजमुद्रा विक्रोलियन्स. एका बाजूला कृष्णा सातपुते आहेत, दुसऱ्या बाजूला मंगेश वैती आणि समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आर्यन भोईर याही खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. धर्मवीर चषकाची सेमीफायनल या ठिकाणी आता सुरू होईल. कुणालजी सरमळकर साहेबांचं एक भव्य दिव्य आयोजन सगळ्यांनाच मात्र नेहमीच प्रभावित करतं आणि आता मॅच येते सेमीफायनलची आपल्या भेटीला. ओमसाई बांद्रा टॉस जिंकला, टॉस जिंकून जर पाहिलं तर फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंगसाठी राजमुद्रा विक्रोलियन्सला आमंत्रित करण्यात आलंय. कृष्णा सातपुते मंगेश वैदी या जोडीने देखील आजचा दिवस गाजवलाय. या वेळेला हा बॉल जर पाहिलं तर टप्पा पडतोय, उसळी घेतोय, पहिलाच बॉल स्वैर ठरतोय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि केवळ 2 मॅच आता उरलेले आहेत. पुढील 2 तास चेक या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आणि महाड पोलादपूर माणगावचे सुपुत्र तर आहेत, परंतु शेठ ही उपाधी का मिळाली आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून भरत शेठ गोगावले यांचं आगमन होत आहे धर्मवीर चषकामध्ये. कारण नक्कीच साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन देणारं व्यक्तिमत्व आणि आमच्या सारख्या युवकांना नेहमीच शेठची साथ लाभली आहे. कारण भरत शेठ गोगावले म्हटलं की कोणाचंही काम असू द्या, अडी अडचण असू द्या, भरत शेठ नाव सांगितलं की विषय संपतो आणि साहेब इथे येत आहेत, धर्मवीर चषकाला उपस्थित राहत आहेत. त्याबद्दल तुमचं या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस आर्यन, त्यात या वेळेला चांगला बॉल मनगटी फटका खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉलला ढकललाय. ओमसाई बांद्रा सकाळच्या सत्रात सेमीफायनलला दाखल झाला. दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर आपण राजमुद्रा विक्रोलियन्सला पाहिलं, दर्जेदार खेळ त्यांनी केलाय. कुणालजी सरमळकर साहेबांची ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार भरत शेठ गोगावले साहेबांचं आगमन होत आहे, ज्यांचंही मार्गदर्शन महाड प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग यासारख्या स्पर्धांना लाभत असतं. निजामपूर प्रीमियर लीगला देखील, निजामपूर परिसरातील पोलादपूर प्रीमियर लीगला देखील त्यांचं सहकार्य लाभत असतं आणि आज त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर मान्यवरांचं आगमन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते, कारण भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा कुणाल सरमळकर यांचं भव्य दिव्य आयोजन. या वेळेला उसळी होती, बॉलला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय स्क्वेअर लेगला, जिकडे पाण्यामध्ये बॉल थांबलाय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. धाव संख्या झाली होती 5. पहिली ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ आहे कृष्णा सातपुते, ज्या खेळाडूने देखील मागील 20 वर्षाचा क्रिकेटचा कालखंड जर पाहिला, उच्च दर्जाचं व्यावसायिक क्रिकेट खेळलंय. पुण्याच्या डिंगडॉंग प्रतीक संघाने एक वेगळं नाव वलय दिलं या खेळाडूला. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पाण्यात बॉल थबकला मिड ऑनच्या दिशेने आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. एक मोठी मॅच असणार आहे, कारण दोन्ही संघ जर बलाढ्य आहेत, दोन्ही टीमने 2-2 मॅच जिंकलेले आहेत. या ठिकाणी त्यांना अंदाज आलाय आणि या मॅचमध्ये जिंकून अंतिम फेरीत जायचं आणि अंतिम फेरीत ऑलरेडी स्काय रायडर भटवाडी घाटकोपर ही टीम आहे. या वेळेला जर पाहिलं तर
नो बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. या षटकात तसा मोठा फटका नाही आलाय, परंतु अवांतर धावा ही समस्या भल्या भल्यांची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याचं कारण आहे खेळपट्टी ओली आहे, बॉल ओला आहे आणि आपल्या या ओल्या बॉलला हातात ग्रीप करायचं आहे आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी टाकायचं तेवढं सोपं नाही आहे. आणि म्हणूनच हे आव्हानात्मक क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट आज आपण धर्मवीर चषकात पाहतोय. या बेल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु काय बॉलिंग केली आहे या बॉलरने म्हणजेच आर्यन यांनी. आणि या ठिकाणी भार्गव कदम या धर्मवीर चषकात उपस्थित राहिलेत. दादोजी कोंडेव पुरस्कार विजेते नक्कीच या धर्मवीर चषकाला उपस्थित राहत आहेत. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कबड्डी विभागात मोठं योगदान राहिलं आहे साहेबांचं. तुम्ही या धर्मवीर चषकात उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर एक सन्मान, विशेष सन्मान आहे ज्यांनी क्रिकेट खेळाची सेवा केली, क्रिकेट सेवा करत करत आज पंचांच्या भूमिकेत आहेत. महेश मकवाना सरांचा आत्ताच शिवसेना मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले यांचं आगमन झालं आहे, परंतु महेश मकवाना सर क्रिकेट खेळाची सेवा करणारे, त्यांचा एक सन्मान केला जातोय. भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, परंतु क्रिकेटचा असा एक आवाज आहे. महेश मकवाना सर क्रिकेट खेळत खेळत आज पंचांच्या भूमिकेत आहेत. बरंच मोठं योगदान राहिलं आहे क्रिकेट खेळासाठी. नक्कीच भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मान केला जातोय धर्मवीर चषकात. अशा दिग्गजाचा ज्याच्या फिरकीच्या ताल्यावर भले भले फलंदाज नाचले, असे फलंदाज आणि गोलंदाज अष्टपैलू खेळाडू राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पासून कित्येक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या ते महेश मकवाना. आणि इकडे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेण्यात आलाय, पडताळणी या ठिकाणी केली जाईल वाईडसाठी आणि बॉलिंग टीमने घेतलेला. तर पाहायचं या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सेमीफायनलची महत्त्वाची मॅच आहे, प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, कारण कुणाल सरमळकर साहेबांचं मोठं आयोजन आहे. 2.5 लाख रुपयाचा पहिला पुरस्कार आहे आणि दरवर्षी त्याच करता ही स्पर्धा चर्चेत असते. दुसरा पुरस्कार 1.5 लाखाचा आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मालिकावीर म्हणून एक इलेक्ट्रिक बाईक दिली जाणार आहे आणि निर्णय येतोय व्हाईट बॉलला निर्णय येतोय. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकांसाठी स्पोर्ट्स सायकल आहेत. निहालचा हा बॉल कृष्णा सातपुते खेळत आहेत, परंतु पाहूयात घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल, ज्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 वर जाताना पाहायला मिळेल. 5-5 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते दुखापत झाली, परंतु त्यातून सावरत असताना मलमपट्टी करून पुन्हा एकदा मैदानात उतरले. या अगोदरच्या मॅचमध्ये परफॉर्मर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी घेतला. आणि इकडे जर पाहिलं तर निहालच्या गोलंदाजीचा सामना कशा प्रकारे केला जातोय पाहायचा आहे. मंगेश आणि कृष्णा सातपुते. मंगेश वैती यावेळेला कृष्णा सातपुते पुल सक्सेसफुल होतोय. षटकार सगळ्यांना झिंगाट करून टाकलाय. एवढ्या मुसळधार पावसामध्ये दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. कृष्णा सातपुते यांचा एक अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावर आहे. निहाल विरुद्ध हल्ला चढवलाय. राजमुद्रा विक्रोलियन्स टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत कृष्णा सातपुते आणि जोडीला आहेत मंगेश वैती. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. रवी लिंगाला आहेत त्या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते, ती म्हणजे 16 वर. 5 षटकांची ही मॅच. या परिसरातील असं एक युवा नेतृत्व जे मात्र सातत्याने मात्र जनसामान्यांसाठी कार्य करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालही जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा सन्मान झाला. गरजवंत विद्यार्थ्यांचा देखील, ज्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी
प्रमुख पाहुण्यांचा सन्मान म्हणजेच आपली मराठी संस्कृती आहे की आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आणि धर्मवीर चषकामध्ये शिवसेना पक्षाचे मुख्य प्रदोद महाड पोलादपूर माणगावचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राच्या गोरगरिबांचे कैवारी म्हणजेच भरतशेठ गोगावले या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सामन्याचे आयोजक कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. शेठ ही शाल आहे, नक्कीच तुमच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात तुम्हाला यश देऊ द्या आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची नक्कीच, कारण भरतशेठ स्वतः रायगडचे सुपुत्र आहेत. पुढील सन्मान भार्गव कदम दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते, महाराष्ट्र शासन कबड्डीसाठी मोलाचं योगदान देणार नक्कीच साऱ्यांचा सन्मान केला जातोय धर्मवीर चषकामध्ये. या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान झालाय, परंतु धावतं समालोचनही आपल्याला ऐकायला मिळते आणि शेठच्या षटकाराने या मुंबई नगरीत स्वागतही केलं जाते क्रिकेट रसिकांच्या वतीने. स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. काय टायमिंग होतं मंगेश वैद्य यांचं आणि या षटकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या झाली 2 ओव्हर नंतर 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त क्रिकेट. 2.5 लाख रुपयाचा पहिला पुरस्कार या क्रीडा स्पर्धेचा, 1.5 लाखाचं दुसरं पारितोषिक, तर वैयक्तिक पारितोषिक, इलेक्ट्रिक बाईक मालिकावीर, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर म्हणून स्पोर्ट्स सायकल सुद्धा दिली जाणार आहे. आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, डॅशिंग कामगार नेते आणि कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. सेमीफायनल मध्ये पहिल्या 2 ओव्हर नंतर राजमुद्रा विक्रोल यांची धावसंख्या झाली 26 विदाउट लॉस. बॉलिंगसाठी आर्यन भोईर. यावेळेला कृष्णासाठी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला जर पाहिलं तर घोषांकित क्षेत्राच्या दिशेने ढकललं जात आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे 27 वर जाते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना, यानंतर अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कोण बाजी मारणार याची चर्चा सर्व दूर पर्यंत होताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुते, मंगेश वैद्य यांना आपण या ठिकाणी पाहतोय. पाऊस कोसळतोय सकाळपासून आणि कालपासूनच जर पाहिलं तर पाऊस या स्पर्धेमध्ये राहिलाय मोठ्या प्रमाणावर. हो, इकडे आर्यन भोईरचा हा चेंडू जर पाहिलं तर बीट करताना यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बांद्रे नगरीमध्ये आपण आहोत, ज्या बांद्र्याला क्रिकेटची परंपरा आहे आणि देव फ्रेंड्स म्हणा, कुणालजी सरमळकर साहेबांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधील फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि मुंबईतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये 2 वर्षापासून क्या बात आहे. म्हणजे विकेट या ठिकाणी घेतली आहे कृष्णा सातपुते यांची आणि विकेट घेतल्यानंतर कदाचित त्यांच्या आयुष्यातील कृष्णा सातपुते यांची पहिली विकेट असेल आणि कृष्णा सातपुते यांना त्यांनी वंदन सुद्धा केलं. कृष्णा सातपुते यांना या ठिकाणी बाद केलंय. आर्यन भोईरने समाधान आहेरकरने एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पकडली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोलंदाज आर्यन भोईर, पहा त्याचं रिॲक्शन या ठिकाणी पाहायला आपल्याला आवडेल. कारण कृष्णा सातपुते, कारण प्रत्येकालाच गोलंदाजाला वाटतं आयुष्यात एकदा तरी मी गोलंदाजी त्यांच्या विरुद्ध करावी, त्यांची विकेट मिळवावी. आणि इकडे जर पाहिलं तर समाधान आहेरकरने एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय.
चेक या ठिकाणी भरतशेठ गोगावले उपस्थित राहिले. नक्कीच एवढ्या कामाच्या व्यत्ययातून साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम, महाड प्रीमियर लीग असो, पोलादपूर प्रीमियर लीग असो, जिथे जिथे शेठना आवाज द्याल तिथे गोर गरिबांसाठी धावून येणारे भरतशेठ गोगावले या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित राहिले. परंतु काही कामाच्या व्यत्ययातून त्यांना रजा घ्यावी लागते. या क्रिकेट सामन्याला उपस्थित राहिले त्याबद्दल या मांढऱ्याच्या साऱ्या क्रिकेट रसिकांच्या वतीनं आणि आयोजक कुणालभाई सरमळकर यांच्या वतीनं हा धन्यवाद तुम्हाला असतील. कारण भरतशेठ गोगावले म्हणजे धर्मवीर चषक जो आहे ना, त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत भरतशेठ गोगावले. भरतशेठ गोगावले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांच्याही माध्यमातून जर पाहिलं तर महाड पोलादपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामांचा, विकासांचा मात्र डोंगर पाहायला मिळतो आणि विविध कामे पाहायला मिळतात, स्पर्धा पाहायला मिळतात, विविध खेळांच्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा महाड, पोलादपूर आणि निजामपूर परिसर आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यांचं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे आता 29 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं. आर्यन भोईर आज मात्र खुश असतील कारण ज्या पद्धतीने त्यांनी विकेट घेतल्यानंतर कृष्णा सातपुते यांना वंदन केलं होतं आणि ती विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये आज लगावली गेलेली आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल, काय खेळलाय फटका, सहजगत्या. हा कोणता पूल होता कळायला मार्ग नाहीये, परंतु रिझल्ट 6 वाला आहे. षटकार एका बाजूला डीजेचा दणदणाट पाहायला मिळतोय. नाशिक बाजा देखील या ठिकाणी आगमन झालंय. हे सगळं पाहायला मिळणार आपल्याला या धर्मवीर चषकामध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने. वा 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 वा, डोळ्यांचं पारणं फेडलं. पाहावं पाहावं आणि पाहतच राहावं. मंगेश वैती ब्रँडेड फटका. षटकार कितीही वेळा पाहिलं तरी मन भरणार नाही असा फटका या ठिकाणी खेळलाय. जबरदस्त. पुढे जात असताना 41 धावा धावफलकावर आहेत. मंगेश वैद्य सुपर डुपर बॅटिंग. आणखीन एक, यावेळेला मिड विकेटची दिशा निवडली आहे. मंगेश वैद्य काही आज थांबायला तयार नाहीये. काय बॅटिंग केली आहे या पठ्ठ्याने. वा वा वा. 47 धावांवर मात्र जाताना पाहायला मिळत आहेत मंगेश. एकंदरीत धावसंख्या 47. मंगेश वैद्य देखील याही मॅच मध्ये बरसलेत. वाह, जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात मंगेश वैद्य. ओम साई बांद्राला कमबॅक करावं लागेल. विक्रोलियन्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आज. राजमुद्रा विक्रोलियन्स, मंदार शेठ पाचुनकर आणि अमोल म्हात्रे दुसऱ्या बाजूला कल्लीबाई आणि बाबूबाई. 47 धावा धावफलकावर. चौथी ओव्हर सुरू आहे. 70 धावांचा पाठलाग सुद्धा या जोडीने केला होता कृष्णा सातपुते आणि मंगेश. आणखीन एक बिग हिट, परंतु यावेळेला बॉल पाठीमागे जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर
1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तर 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथा मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी मोईन आहेत. सकाळच्या सत्रात खूप चांगली कामगिरी केली होती मोईन यांनी. आणखीन एक बिग हिट केलाय. दिशा मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. मंगेश याही मॅच मध्ये खूप चांगले बरसलेत. टीमची धावसंख्या 49. मंगेश गेले 26 धावांवर आणि प्रेक्षकांना मात्र भुरळ घातली या क्रीडा स्पर्धेने आणि कुणालजी सरमळकर यांच्या आयोजनाने. $49 धावा धावफलकावर. 50च्या उंबरठ्यावर राजमुद्रा विक्रोलियन्स. अखिलजी चित्रे साहेब आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि यावेळेला आणखीन एक सुपर डुपर हिट स्ट्रोक पाहायला मिळतोय. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एवढी जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला करतायत मंगेश वैती फ्रॉम माहुल कोळीवाडा. दिशा दिली आणि केवळ 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. मंगेश वैदित 32 वर पोहोचलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 56. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावर. चेक या ठिकाणी नरेश सावंत शाखा प्रमुख कुणाल भाई सरमळकर यांचा सन्मान करतायत कारण आपल्या बँड्राचं क्रिकेट मोठं होत आहे. आयोजकाचा सन्मान केला जातोय. कामगार नेते कुणाल भाई सरमळकर यांना शाल श्रीफळ देऊन इथं सन्मानित केलं जात आहे. विविध मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. विविध मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत कुणालभाईंना कारण त्यांनी ही धर्मवीर चषक ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे आणि सगळे काही जर पाहिलं तर या क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक आहे. धावसंख्या 56 झालेली आहे. 4 ओव्हर नंतर अब तक 56. शेवटचा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश वैदी आणि निखिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रसेलला बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. चेक या ठिकाणी गोल्ड मॅन नक्कीच गोल्ड मॅनच आहेत आणि तेही धर्मवीर चषकाला अनिल भाई सदानंदन यांची उपस्थिती लाभली आहे. यांचं बँड्राच्या या छत्रपती शिवाजी मैदानात धर्मवीर चषकामध्ये कुणाल भाई सरमळकर साहेबांच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अंतिम षटक आहे पहिल्या डावातील. निखिल यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक रवी लिंगाला आणि खूप चांगली कॅच मात्र त्या ठिकाणी आपल्याला यस घोषांकित क्षेत्रात चेंडू सांगतायत कारण झाडाला चेंडू लागलाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव मिळेल. शेवटचा षटक आहे. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कारण त्यांना माहिती आहे मागील मॅच मध्ये त्यांनी 70 धावांचा पाठलाग केलाय त्यामुळे एक 71 धावसंख्या त्यांना बनवाव्या लागतील कारण नागेश वाडेकर, योगेश पवार, ज्या रवी लिंगाला, किशन आहेत, अशरफ आहेत म्हणजे बॅटिंग लाईन प्रतिस्पर्धी टीमची देखील मोठी आहे. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. मोठ्या आणि धावसंख्या जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 59 धावांवर धावफलक. पहा भगवत झंझावात शिवसेनाचा ध्वज घेऊन एक क्रिकेटचा चाहता देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
थंडीने कुडकुडतोय, पावसात भिजतोय, परंतु हातात शिवसेनेचा ध्वज त्यांच्या पाहायला मिळतोय. मंगेश वैदी आजचा दिवस गाजवलाय. योगेश पवार यांनी आजचा दिवस गाजवलाय. मंगेश वैदी यांनी सुद्धा रसेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. शेवटची ओव्हर आहे. मंगेश 34 वर बॅटिंग करतायत. यावेळेला एक कलात्मक क्लासिकल स्ट्रोक, परंतु एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजमुद्रा विक्रोली यांचा आहे आणि तो जर पाहिलं तर आतापर्यंत तरी पूर्ण होतोय. सेमीफायनलची मॅच आहे आणि यानंतर जर पाहिलं तर अंतिम सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. यावेळेला फुलटॉस बॉल, खराब चेंडू होता त्याचा समाचार घेतलाय आणि नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला आणि 6 धावा देखील मंगेश वैदी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. षटकार, या षटकार कळवला जातो आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 67 धावा. एक मोठ्या लक्ष्याचं या ठिकाणी लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे. मागील मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळाला. नो बॉल, फ्री हिट आणि रसेल पुन्हा एकदा. मंगेश वैदी 41 धावसंख्या. काल ओमकार देसाई यांची 45 वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली होती. आज मंगेश तुटून पडला आजच्या दिवसात. यावेळेला मंगेश वैदी या स्पर्धेतील जर पाहिलं तर उच्चांक मंगेश वैदीच्या नावावर आता 47 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. डीजे या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या राजमुद्रा विक्रोली यांच्या नावावर आहे. 73 धावा होताना पाहायला मिळत आहेत राजमुद्रा विक्रोलियन्स. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर विकेट येते. 74 धावा झालेल्या आहेत. 75 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे, परंतु हा एकच डाव झालाय. दुसरा डाव बाकी आहे. मंगेश वैदीने मात्र या ठिकाणी सगळ्यांना खुश केलंय. 48 धावांची नाबाद बाद झालाय. 48 धावांची या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी मंगेश वैदी. जोरदार टाळ्यांचा गजर मंगेश वैदीसाठी होतोय. माहुल कोळीवाडा सुपरस्टार मंगेश वैदी आज मात्र टाळ्या थांबायला तयार नाहीत. मंगेशसाठी पाऊस बरसला आणि मंगेश सुद्धा बरसलाच. वा मंगेश वा. परंतु एक डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. ओमसाई बांद्राची बॅटिंग बाकी आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल आणि ऐकण्यासाठी या समीरजी सोमणे. नक्कीच चंदू सरांनी सांगितलं माहुल गावाचा कोहिनूर हिरा या बँड्रा नगरीत वरसलाय. नक्कीच मंगेश वैदीनं क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं, परंतु या ठिकाणी बँडची साथ लाभते. आम्ही वांद्रेकर नक्कीच आपण या वांद्र्याच्या
छत्रपती शिवाजी मैदानात आहोत आणि ढोल ताशा पथक आम्ही वांद्रेकर नक्कीच साऱ्यांना मंत्रमुग्ध करतायत. या ठिकाणी गोल्ड मॅन अनिल भाई सदानंदन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नक्कीच भाईंचं आगमन झालं आणि मंगेश वैती यांनीही त्यांना या क्रिकेटचं स्पिरिट दाखवून दिलं. सर्वांचं मन जिंकलंय विक्रोलियन संघ अमोल दादा म्हात्रे यांचा. नक्कीच आज पूर्ण मैदान खचाखच भरलंय कारण साऱ्या मुंबईकरांना या क्रिकेट खेळानं वेड लावलंय. मुंबईकरांना तहान भूक विसरायला लावतं. हिवाळा उन्हाळा पावसाळा असो कारण शालेय जीवनापासून बॅग शाळेचं दप्तरही बाजूला ठेवायला लावतं कारण त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. इथे आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणार ही आपली संस्कृती आपण जतन करतोय. धर्मवीर चषकामध्ये ताशा वाजतोय आणि गोल्ड मॅन अनिल भाई सदानंदन आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मायेची शाल दिली जाते कुणाल भाई सरमळकर यांच्या वतीनं. आयोजक आहेत कुणाल भाई सरमळकर. कामगार नेते बँड्राची धडाडणारी तोफ आहे नक्कीच गोल्ड मॅन अनिल भाई सदानंदन धर्मवीर चषकात उपस्थित राहिलेत. इथे आम्ही वांद्रेकर ढोल वाजतोय. साऱ्याच ठिकाणी मुंबईचं हे छत्रपती शिवाजी मैदान दुमदुमतंय. चला समालोचन समीर सरांचा आवाज. हॅलो हॅलो चला मॅच सुरू करायची आहे. चला बॅटर पाठवा त्वरित. आणि अमोल म्हात्रे सर विनंती असेल आपण या ठिकाणी या. आपला एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने अमोल म्हात्रे सर. अमोल म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. अमोलजी म्हात्रे सर आपणास विनंती आहे आयोजनकर्त्यांच्या वतीने. या ठिकाणी लुबना शेख मॅडमचा सन्मान केला जातोय. बघा महिलाही भाईंच्या जोडीला इथं बँड्रामध्ये भगवा झंझावात होतोय कारण कुणाल भाई सरमळकर नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून महिलाही या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. लुबना शेख मॅडम शाखा संघटक आहेत. नक्कीच आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं शब्द सुमनांनी स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी अमोल म्हात्रे सर ज्या ठिकाणी असतील अमोल म्हात्रे सर विक्रोलियन संघाचे अमोल म्हात्रे सर. एक विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. अमोल म्हात्रे ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विक्रोलियन संघाचे सर्वेसर्वा गेली कित्येक वर्ष ज्यांच्या दर्जेदार क्रिकेटने मात्र मुंबईच्या क्रिकेटची शान ज्यांनी वाढवली आहे असे कॅप्टन कूल आणि टेनिस क्रिकेटमधील आदरणीय व्यक्तिमत्व अमोल म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. आज विक्रोलियन सेमीफायनलमध्ये खेळताना देखील पाहायला मिळते आणि सातत्याने ज्यांचं सर्व आयुष्यच मी म्हणेल क्रिकेटमध्ये झालं आहे असं मिस्टर टेनिस क्रिकेट अमोल म्हात्रे यांचा विशेष सन्मान कुणाल सरमळकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हा पहिल्याच बॉल वरती नागेचा हल्ला षटकार साधावा.
पाठलाग करायचे धर्मवीर चषक 2024 प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणामध्ये सेमीफायनलची लढत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगोदर चेंडू थोडा स्लॉट मध्ये होता हा चेंडू थोडा मागे ठेवला गिरीश कोचरेकरने नागेश वाडेकर आणि त्याच्या साथीला योगेश पवार काय बॅटिंग केली मंगेश वैतीने 19 चेंडू 48 धावा कुठला आणि प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत धर्मवीर चषकाचा शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता मिस टाइम स्ट्रोक आहे शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धावतोय आणि तिथे अवघी एकच धाव ढोल ताशांचा आवाज नाद दुमदुमतोय इकडे ब्रास ब्रँड वाले देखील स्टेजच्या बाजूला आहेत त्यांचाही आवाज दुमदुमतोय प्रेक्षकांचा आवाज प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज धर्मवीर चषक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय सेकंड सेमीफायनल पूल करायचा होता अंगावरती जाऊन चेंडू आदळतोय नागेश वाडेकर यंग टॅलेंट आहे धावसंख्या ते मात्र 7 पाठलाग करायचे 75 धावसंख्येचा कमालीची बॅटिंग राहिली मंगेश वैतीची अफलातून फटकेबाजी हे पारंपरिक फटकेबाजी किंवा अगदी आपण म्हणतो ना की नॅचरल स्ट्रोक्स ऑर्थोडॉक्स शॉट्स ते पाहायला मिळाले मंगेश वैतीकडून 7 धावा प्रयत्न करतोय नागेश आणखी एक धमाका बॉल चाललाय सीमा रेषा पार षटकार दाखवला तो ट्रेलर होता पिक्चरला आता सुरुवात झाली खऱ्या अर्थाने 2 षटकार आलेत गिरीशच्या विरोधात शॉर्ट पिच पुन्हा एकदा पूल केलाय डीप मध्ये फिल्डर वेगाने तिथे पोहोचतोय एक धाव झाले कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न नागेश पोहोचेल का विकेट कीपर पर्यंत थ्रो नागेश पोहोचलाय जीवाच्या आकांताने तो धावला कारण स्पर्धा त्याला जिंकायची आहे धर्मवीर चषक त्यांना जिंकायचे आहे दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना इथे चालू आहे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 75चा पाठलाग चालू असताना धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 15 वरती 15 लॉस ऑफ 0 विकेट कालपासून या स्पर्धेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळतोय यानंतर फायनल मॅच देखील बाकी आहे काल स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि सध्याच्या घडीला ओमसाहेब बँड्रा संघ राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोळी संघाच्या विरोधात 75 धावसंख्येचं आव्हान पेलवत असताना दिसतोय पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15 सरासरी गाठले योगेश पवार मंगेश वैतीचा जलवा तुम्ही पाहिला परंतु सकाळच्या सत्रामध्ये याच योगेश पवारने पाऊस कोसळत असताना षटकारांचा पाऊस पाडला होता सिद्धार्थ गौडा आलाय सेकंड ओव्हरसाठी पुढे टाकला होता चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका चुकला बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव प्रेक्षकांची तुडुंब गर्दी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेचे जनक ही पहा प्रेक्षकांची गर्दी प्रोलिंक स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून तुम्ही पाहताय सध्या प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा शॉर्ट पिच बॉल पूल केलाय डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल चाललाय बॉडी झोकून दिली चेंडू अडवण्यासाठी फेक होते एक धाव तर झाले कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी नागेश तयार होता आणि आता 2 धावा कंप्लीट झाल्या तिसरी साठी देखील हा पावसाळी क्रिकेटचा खेळ आहे 3 धावा डोळ्यात देखत मात्र ते दोन्ही फलंदाजांनी चोरल्या हेच करायचे योगेश पवारला आणि ते ठाऊक आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटसाठी तो जाणला जातो आकड्यांचा खेळ कसा खेळावा मैदानाच्या आतमध्ये हे योगेश पवारला ठाऊक आहे आणि त्याच्या साथीला यंग टॅलेंट नागेश वाडेकर
75 धावा संख्येचं टार्गेट. 19 धावा धाव फलकावर. नागेश वाडेकर विध्वंसक फलंदाज आहे. सातत्यानं सिद्धार्थ आपल्या फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना ऑन साइडला काही फिल्डर त्याने आता वाढवलेत. 19 धावा. पाठलाग केला होता चेंडूचा. पंच इथे सांगतात डिक्लेअर स्वरूपात एक धाव. कॉमेंट्री बॉक्सच्या एका बाजूला ढोल ताशा पथक आम्ही वांद्रेकर आणि दुसऱ्या बाजूला ब्रास ब्रँड. वेगवान चेंडू सिद्धार्थ गौडा. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्याच मॅच मध्ये खास करून केलेली त्याने गोलंदाजी. सेकंड मॅच मध्ये देखील जी नुकताच पार पडली त्या मॅच मध्ये देखील सेकंड ओव्हर मध्ये आला. धावा त्याने कमी दिल्या, रोखलं, कारण पहिल्याच ओव्हर मध्ये तेव्हा धावा 22 आल्या होत्या. 21 धावा धाव फलकावर. नागेश समोर खेचण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला फिल्डर थोडं उशिराने जज केलंय आणि जेल सुटलाय. दुसरी धाव घ्यायची आहे. नागेश पलटलाय दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. वाऱ्याचा ओघ वाढलाय. प्रचंड पाऊस इथे कोसळतोय आणि या कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये उदंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये धर्मवीर चषकासाठी. धाव फलक 23. डॉट बॉल. सेकंड ओव्हर कंप्लीट झाले आणि 2 ओव्हर मध्ये धावा संख्या ती मात्र 23. पंच्याहत्तर धावा संख्येचा पाठलाग चालू आहे. सलामीची जोडी मैदानावरती बिनबाद. योगेश पवार अद्यापही शांततेत संधी जास्त मिळाली नाही. 2 चेंडू 4 आणि नागेश वाडेकर 10 चेंडू 18. 52 करायचे 3 ओव्हर मध्ये. गोलंदाजीसाठी राहुल वराडकर. सेकंड ओव्हर मध्ये सिद्धार्थ गौडा आला, ज्याने फक्त धावा दिल्या त्या 8. पहिल्या ओव्हर मध्ये धावा संख्या होती ती 15. 23 धावा धाव फलकावर. राहुल समोर योगेश. पूलचा फटका. याच फटक्यांची गरज आहे. आज बरसला योगेश पवार. आणखी एक ठोकलाय त्याने षटकार. पुढे जाऊ नका. पाऊस जरी कोसळत असला तरी सुद्धा पहिल्या डावामध्ये मंगेश वैतीचा जलवा तुम्ही पाहिला असेल. त्याला तोडीस तोड उत्तर देत असताना दोन्ही फलंदाज, एका बाजूने नागेश वाडेकर तर दुसऱ्या बाजूने योगेश पवार. प्रयत्न चालू आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले. स्वतः राहुल तिथे पोहोचलाय दुसऱ्या धावेसाठी. पलटले होते योगेश पवार परंतु थांबवलं. एक धाव. हे सातत्य ठेवावं लागेल. 75 धाव संख्येचा पाठलाग करायचे. सुरुवात तर धमाकेदार झाले. अद्यापही जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 30 धावा धाव फलकावरती आहेत. करंट रन रेट वरती आपण नजर टाकली तर 12.86 च्या सरासरीने ते खेळत आहेत. तिसरं षटक राहुल टाकतोय. नागेश वाडेकर. सेमीफायनलची लढत, सेकंड सेमीफायनल. हा वेगवान चेंडू आहे. अशा पद्धतीचे चेंडू पडल्यानंतर त्यावरती हल्ला चढवणं फार कठीण काम आहे. वेगानं चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हाताला लागून मागे. हा पहा वेग राहुलचा.
टप्पा पडतोय पाण्यामध्ये. कृष्णासाठी कठीण काम आहे असा चेंडू अडवणं. एक धाव. हावभाव पहा चेहऱ्यावरचे. राहुलला ठाऊक आहे एक धाव महत्वाची आहे, तो तेच दर्शवतोय. 31. ढोल ताशांचा गजर. एक महत्वाची सूचना आहे, स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर टीम आपण स्टेज समोर या. संपूर्ण टीम. 31 धावा. पाठला केला होता चेंडूचा. पंच आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. व्हाईट बॉलचा इथे कॉल केला पंचांनी. धावफलक 32-32. विजयासाठी आता गरज असेल ती 43 धावसंख्येची. 32 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाहेब बांड्रा संघ फलंदाजी करतोय विक्रोळी संघाच्या विरोधात. कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि शेवटी राहुल वराडकडने घेतलं विकेट नागेश वाडेकरची. मैदानामध्ये टीम मीटिंग चालू आहे कारण थोडे गोलंदाज महागडे ठरत होते. सिद्धार्थने कमबॅक करून दिलं आणि आता राहुलने देखील विकेट घेतले ते नागेश वाडेकरचे. कदाचित चर्चा आतमध्ये एकच चालू असेल की आता योगेश पवार हा मोठा खेळाडू आहे, त्याची विकेट घेणं गरजेचं आहे. परंतु रवी लिंगाला मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सामना अद्यापही संपलेला नाहीये. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अद्यापही 43 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 43 धावा करायचे. बरसाभर लागेल या पावसाप्रमाणे योगेश पवार आणि रवी लिंगाला आणि तेच गरजेचे ओमसाहेब बांड्रा टीमसाठी. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख डॅशिंग युवा नेतृत्व आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा. धर्मवीर चषक तब्बल 2.5 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी इलेक्ट्रिक बाईक पहिल्यांदा असं घडतंय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. ऑन साइडला आल्या आल्या रवी लिंगालानं खेचला इथे षटकार. 6 धावा. आता समोर मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय आणि इट्स अ विकेट. मंगेशने घेतलाय झेल. रवी लिंगाला माघारी परततोय. थँक्यू सो मच. यस इक्वेशन पोहोचवतो. धावसंख्या आतापर्यंत 38. 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. रवी लिंगाला माघारी परतला.
नवीन बॅटर किशन देवेंद्र. 12-37 इक्वेशन. योगेश पवार जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत अशक्य असं काहीच नाहीये. आणखी एक येतोय त्याच्या बॅट मधून षटकार. योगेश पवार आज या मैदानात उतरलेत. पहिल्या मॅच पासून इंटेन्शन्स क्लिअर आहेत. क्लिअर माइंड सेटने ते बॅटिंग करतायत. आक्रमकपणा दाखवत असताना फलंदाजीतून कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत बॉल चाललाय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचले आता चेक. हॅलो 40 वर. या ठिकाणी मॅचला भेट देण्यासाठी विभाग प्रमुख दिलीप नाईक साहेबांचं आगमन होत आहे. नक्कीच प्रत्येक जण धर्मवीर चषकाला उपस्थित राहते कारण धर्मवीर चषक म्हटलं की कुणालभाई सरमळकर बँड्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 10 चेंडू 30 धावांची गरज. फुलटॉस बॉल समोर खेचलाय. योगेश पवारची पॉवर पुन्हा एकदा सिद्ध करत असताना मैदानामध्ये जलवा फलंदाजीचा षटकार. ते 75चा पाठलाग चालू आहे विजयासाठी. आता 9 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा योगेश पवार धर्मवीर चषकातील हा येतो योगेश पवारच्या बॅट मधून. आणखी एक भगवा षटकार. पावसाळी क्रिकेटचा राजा म्हटलं जातं या खेळाडूला सुद्धा. पाऊस मुसळधार आणि बरसतायत योगेश पवार. 8 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 18 धावसंख्येची. सलग 2 षटकार आले. वरती खेळतोय योगेश पवार. हा ट्रॅकर बॉल पुल केलाय. पॅरलल हा शॉट आहे. नक्कीच जाणार सीमा रेषा पार. आणि आता पंच चौकार घोषित करताय. 4 धावा. गर्दी आपण पाहतोय. एवढ्या पावसात मुंबईमध्ये कोण बरं बाहेर निघेल. परंतु नाही, धर्मवीर चषक आहे. मोठमोठे खेळाडू इथे खेळण्यासाठी येतात. त्यांचा खेळ आम्हाला पाहायचे. त्यासाठी प्रेक्षकांची गर्दी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय येतोय. रिव्ह्यू इथे गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. सिद्धार्थ समोर योगेश पवार प्रयत्न करतोय वेगवान. हा चेंडू होता.
बॉल मिस केलाय, डॉट बॉल खेळला जातोय. अग्रेशन तुम्ही पाहता योगेश पवार आणि त्याचबरोबर मंगेश वैतीमध्ये. मैत्री देखील आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये नाही. दोन दिग्गज खेळाडू. मंगेश वैतीने कुठल्या होत्या धावा पहिल्या डावामध्ये 48 आणि त्याचंच प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत योगेशने 10 चेंडू 34 ठोकल्यात. परंतु कुठेही जाऊ नका मित्रांनो, 61 धावा झालेल्या आहेत, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 14 धावांची. काय याला म्हणतात सेमीफायनल. चित्तथरारक सामना. कधी सामना जर पाहिलं तर बांद्र्याच्या दिशेने चाललाय, कधी विक्रोळीच्या दिशेने चाललाय. मंगेश वैतीची धुवाधार पारी पाहिली, सध्या योगेश पवार यांची आतषबाजी पारी पाहतोय आणि ती सुद्धा मुसळधार पावसात पाहतोय. कालपासून चर्चा होती की फलंदाज मोठे फटके खेचत नाहीये, पाऊस पडतो, खेळपट्टीवरती पाणी साचलंय. परंतु मुंबईकर आहेत, शेवटी मुंबईकरांशिवाय ऍडजस्टमेंट ही कोणालाच जमत नाही. जिथे जातील तिथे ऍडजस्टमेंट करून आपल्या नावाचा डंका कसा करायचा हे मुंबईकरांना ठाऊक आहे आणि या मुंबापुरीने ते शिकवलं देखील. पेणच्या योगेश पवारला मुंबईने देखील शिकवलंय. जो रणजीपट्टू आहे त्याने बरोबर ऍडजस्टमेंट केली. मंगेश वैती तर मूळतच मुंबईचा आहे, त्याने ऍडजस्टमेंट केली, दिमागदार फलंदाजी केली. आणि आता इक्वेशन पहा, जिथे धावा थांबल्या होत्या 45-50 धावा होत होत्या तिथे 75चा पाठला करत असताना 6 चेंडू 14 या समीकरणावरती मात्र जाऊन ही मॅच पोहोचलेली आहे. धर्मवीर चषकाचा आज हा विजय. 2 दिवसांची स्पर्धा, 2.5 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल, टॉसला आल्यानंतर कॅप्टनसाठी, दोन्ही कॅप्टनसाठी चांदीचं नाणं. म्हणजे जरी तुम्ही चंदू सर म्हणत असाल की चांदी होते संघनायकाची, परंतु जर का स्पर्धा जिंकली तर सोनं झाल्याशिवाय होणार नाही. 6 चेंडू 14ची गरज. हॅमर केले बॉलला, पॉइंटला क्षेत्ररक्षक किशन देवेंद्र. काय ताकद आहे, काय पॉवर जनरेट केले. फटका तरी कोणता खेचलाय किशनने, ठोकलाय ते आणखी एक षटकार. फटका खेचला तो किशन देवेंद्रने. चपराक होती गोलंदाजाच्या विरोधात. 5 चेंडू 8ची गरज. योगेश पवार आत्मविश्वास देत असताना किशन देवेंद्रला 5 चेंडू 8. पुन्हा एकदा हॅमर केलाय समोर. लांब लचक षटकारांसाठी जाणला जातो किशन देवेंद्र. त्याची कमाल, समोर खेचलाय षटकार. ईट का जवाब पत्थर से हिंदी मध्ये, आणि नक्कीच ईट का जवाब पत्थर से दिलाय आतापर्यंत योगेश पवार. किशन देवेंद्र आणि अग्रेशन पहा किशनचे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर तिथे तैनात आहे. सामना संपलेला नाहीये. 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. एखाद डॉट बॉल आला तरी सुद्धा दबाव वाढेल. आणि प्रेक्षक पहा, बिनधास्तपणे टी शर्ट काढून पावसाचा आनंद घेत धर्मवीर चषकाचा आनंद लुटतायत. ही मुंबापुरीची पब्लिक आहे, हे प्रेक्षक आहेत ते मुंबईचे, जे आनंद घेत आहेत या स्पर्धेचे. धर्मवीर चषकामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. हे आज व्हायरल होतील प्रोलिंग स्पोर्ट्सने, नक्कीच यातील मात्र सुद्धा शंका नाही. किशन देवेंद्र 6 चेंडू 14ची गरज. सलग 2 षटकार त्याने खेचले. अद्भुत ते फटके होते. आपल्या ताकदीच्या जोरावरती फटके खेचले. प्रथमेश त्याला थांबवेल का? 3 चेंडू 2ची गरज आहे. इथे मिस केलाय, प्रथमेशने टाकलाय. विकेट घेतले किशन देवेंद्रची. सामना पुन्हा एकदा फिरवलाय तो प्रथमेशने. हेच खरं क्रिकेट आहे. मात्र जबरदस्त सुरू आहे. कधी विक्रोळीला, कधी बांद्र्याला, कधी बांद्रा विक्रोळी, विक्रोळी बांद्रा, आणि
पुन्हा एकदा आता थोड्या वेळापूर्वी असं वाटत होतं की मॅच विक्रोलियन जिंकेल, लगेच वाटू लागलं की आता बांद्रा जिंकेल आणि असं वाटत होतं त्याच वेळेला ही विकेटही आली आहे. 2 बॉल 2 रन. पुन्हा एकदा चित्त थरारक सामना, पावसामध्ये पाण्यामध्ये आग लावणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय धर्मवीर चषकामध्ये. क्रिकेट और नसीब का खेल, क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. कधी हा क्रिकेटचा खेळ कधी कोणाला राजा बनवेल आणि कधी कोणाला रंक बनवेल याचा काही नेम नाही. कोण जिंकेल हा सामना याचं प्रेडिक्शन लावणं सध्याच्या घडीला कठीण आहे. मैदानावरती समाधान गेलाय. ज्या प्रथमेशच्या विरोधात किशन देवेंद्रने सलग 2 षटकार खेचले होते त्याच प्रथमेशने किशन देवेंद्रला माघारी परतवलंय आणि सामना आता येऊन ठेपलाय. 2 चेंडू 2 धाबांची गरज. काय चालू असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये? कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 2 धावा तुम्हाला करायचेच आहेत. योगेश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. कानमंत्र दिला असेल समाधानला, 1 धाव तर घ्यायचीच आहे. काही करून 2 जमल्या तर विजय होऊन जाईल. धर्मवीर चषकाचा सोहळा तुम्ही अनुभवताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, सेमीफायनलची लढत. इथे फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कॅच झाली तर मॅच बनू शकते. जज करतोय, झेल सुटला आणि ओम साई बांद्रा संघ धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये. योगेश पवारचं सेलिब्रेशन, टीमचं सेलिब्रेशन. व्हॉट अ मॅच. अफलातून खेळला विक्रोलियन्स विक्रोळी आणि त्यांच्या समवेत ओम साई बांद्रा. टाळ्या विक्रोलियन्स विक्रोळी टीम साठी देखील होऊन जाऊ द्या, जो इतका छान खेळला. मंगेश वैतीची फलंदाजी आज मात्र विजयी करू शकली नाही, परंतु योगेश पवार. यस, योगेश पवार मॅन ऑफ द मॅच आहेत. परफॉर्मर ऑफ द मॅच मंगेश वैती आणि किशन देवेंद्र. मंगेश वैती परफॉर्मर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच आहेत योगेश पवार. लगातार 3ऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा टॉसही होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि या वर्षी फायनल मध्ये बांद्र्याचा ओमसाई बांद्रा आणि घाटकोपर भटवाडीचा स्काय रायडर यांच्यामध्ये फायनल मॅच होईल. स्काय रायडर मुख्य स्टेजच्या समोर कॅप्टन संदीप कदम यांच्याशी आपल्याला सगळ्यांना संपर्क साधायचा आहे. मी विनंती करील किशन देवेंद्र, मंगेश वैती आणि त्याचबरोबरने या ठिकाणी लवकरात लवकर यायचं योगेश पवार.